रूपान देखणी सुपारी चिकणी 16 सरलं. दुनिया फिरते माझ्या मग पर तुलाच मी हेरलं. तुझं पाऊल कुठं फसलं. अडली काहीतरी 4-5 दिवसांनी मला फोन आला की मी लक्ष्मामा बोलतोय, मी तुला नंबर देतो, महेश कोठारेला आत्ताच्या आत्ता फोन कर. म्हटलं गप्पा बसावं, कोण बोलताय, फोन ठेवा. फोन ठेवून दिला. परत फोन आला, ऐक मी लक्ष्मीकांत बेर्डे बोलतोय, तू पहिला हा नंबर घे आणि पहिला तू फोन कर. म्हटलं फोन ठेवता का, प्लीज माझी मस्ती करू नका, कोण बोलत असेल फोन ठेवून द्या. परत फोन ठेवला. आवाज नाही ओळखलास पण लक्ष्मीकांतचा. लक्ष्मीकांत बेर्डे मला का फोन करतील हा माझा पहिला प्रश्न होता. लावणी ही खूप मोठी आणि श्रेष्ठ कला आहे आणि ती कलावंत सादर करणारी तीही खूप श्रेष्ठ असते. कारण रंगमंच हा सगळ्यांचा आहे. कलाकार म्हणून जरी त्याला एखाद्या बाईमुळे किंवा एखाद्या मुलीमुळे जर तिला दाग लागत असेल तर ते चुकीचं आहे. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र म्हटला की महाराष्ट्राला संतांची परंपरा आली. अभंग, भजन, अनेक लोककलांचा इथे जन्म झालाय. या लोककलेमध्ये एक प्रकार येतो तो म्हणजे लावणी. सुरेखा पुणेकर नंतर ही लावणी पारंपरिक पद्धतीने जपली आहे ती लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे. आज ती आपल्याकडे आलेली आहे, तर आपण तिच्याशी गप्पा मारूया. थँक्यू. हॅलो मेघा, कशी आहेस? मस्त. खूप दिवसांनी भेटतोय आपण. हो ना, योगा दिनाच्या दिवशी भेटलो होतो. हो. मला सांग, आता लावणी सम्राज्ञी असं तुला म्हटलं जातं, तू सडनली या लावणीकडे कशी काय वळली? कारण तू लावणी सम्राज्ञी म्हणून पहिला प्रश्न मी हाच विचारते बरं का. नाही, चांगला प्रश्न आहे हा. कारण माझं हे क्षेत्र मी कधी लावणीमध्ये येईन असं मला कधी जन्म झाल्यापासून मला कधी वाटलंच नव्हतं. कारण मला व्हायचं होतं इन्स्पेक्टर. माझी हॉबीज आणि माझ्या ह्या खूप वेगळ्या होत्या. कारण बाबा कराटे शिकले होते, बाबा पोलीस ऑफिसर मंत्रालयामध्ये, आणि घरचं वातावरण एक वेगळं होतं की स्ट्रिक्ट होतं वडिलांमुळे, की 7च्या आत घरात म्हणजे घरात. मग अभ्यास सगळ्या सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी होत्या. पण बाबा माझे, मी एकतर बीएमसी क्वार्टर्स जे क्रॉफर्ट मार्केटचं आहे तिथे बीएमसी चाळी आहेत, त्या चाळीमधली मी मुलगी. 10 बाय 10चं घर, त्याच्यामध्ये आम्ही 11 जण राहायचो. माझे 5 भावंड, आई बाबा, आजी आजोबा, काका, आत्या, असे सगळे जण आम्ही राहायचो. आणि लहानपणापासून नृत्याची आवड, म्हणजे इतकी की विचारून सोय नाही. पण तुला असं वाटत नाही का की त्या काळात तू नृत्य शिकतेस पण घरून विरोध नाही झाला? बाबांना नव्हतं आवडत मी कुठे जाऊन नाचणं, किंवा आमच्याकडे जेव्हा स्पर्धा व्हायच्या किंवा जयंती व्हायची त्यावेळेला आम्ही जोगवा म्हणा, बुद्धगीतं म्हणा, आंबेडकर जयंतीची गाणी म्हणा, आम्ही खूप त्या करायचो तिकडे त्या जयंतीमध्ये. पण ते तेवढ्यापुरतं. पण त्याचं प्रोफेशन किंवा कुठे जाऊन तू नाचायला हवं वेगळ्या ठिकाणी वगैरे असं नव्हतं काही. बाबा माझे नाटकात काम करायचे त्यावेळेला, कारण बीएमसीच्या स्पर्धा तुम्हाला माहितीच आहे. बाबांचं नाव आहे विठ्ठल रामनाथ घाडगे. त्यांना वीरा घाडगे या नावाने ओळखायचे. जे वीरा, माझा प्रोडक्शन हाऊसचं नाव पण मी तेच ठेवलंय, मेघा वीरा एंटरटेनमेंट. अच्छा. तर असं सगळं वातावरण वेगळं होतं घरातलं थोडं. आणि मग पुढे जाऊन क्षेत्राकडे वळणं म्हणजे अचानकपणे माझा दादा आहे, मावस भाऊ, सख्खा मावस भाऊ माझा, दिनेश गोरेगावकर. तिथे आमच्याकडे प्रियाताई होती, ती लावणी करायची, प्रिया कुलकर्णी. तर ती डान्स करत असताना आम्हाला इतकं आवडायचं ना, ती लावणी करायची तेव्हा. पण एकदा तिला शिर्डीच्या गाभाऱ्यामध्ये पूर्वी कार्यक्रम व्हायचे आतमध्ये, तर तिथे कार्यक्रम होता आणि तिला प्रचंड बरं वाटत नव्हतं, म्हणजे खूपच हे झाली होती ती. तर दादानी मला, मी डान्स करून आल्यावर ती म्हणाली, लावणी करायचे. लावणी करायचे? काय लावणी करायची असं? नाही, त्यांनी लगेच घुंगरू वगैरे बांधून मला तयार केलं. मी नुकतीच शेतकरी वगैरे काहीतरी गाणं नाचून आम्ही आलो होतो ग्रुप डान्स, आणि त्यांनी ढकललं मला स्टेजवर. कुण्या गावाचं आलं पाखरू ही माझी पहिली लावणी. आणि काय अवतारात केली असेल ना मी ती, मला माहिती. एक झलक होऊन जाऊ दे बसल्या बसल्या.
बसल्या बसल्या. कुण्या गावाचं आलं पाखरू, आहो कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलई डौलात मग खुदू खुदू हसते गालात, बसलई डौलात खुदू खुदू हसते गालात. खूपच छान, खूपच छान. मग रिस्पॉन्स चांगला मिळाला असेल. खूप. वन्स मोर हे पहिल्यांदा आयुष्यात मी माझं स्वतःच वन्स मोर घेतला होता त्यावेळेला, आणि तेव्हापासून प्रियाताई बरोबर मी होतेच. तिने मला खूप प्रोत्साहन दिलं. पण मग त्याच्या पूर्वी तू काही कथ्थक किंवा भरतनाट्यम असं काही डान्स शिकली होती? नाही, काहीच नाही, काहीच शिक्षण नाही. पण तालात असल्यामुळे मी बीएमसी क्वार्टर्स, आमचं हे कलाकारांची खाण म्हणजे मोठा खजिना आहे तिकडे. नृत्य म्हणू नका, म्हणजे तिथे जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे डान्सर, अभिनेता, वादक हे सगळे तिकडे जन्मापासूनच येतात जन्माला. त्यामुळे मी तिथनं शिकले, आणि जे काही आज माझ्यात जी ताकद आहे किंवा जो फोर्स आहे डान्सचा, फोकचा, तो तिथनं आहे सगळा. पण मग तुझं शिक्षण करत असतानाच तू हे नृत्याचा तुझा अभ्यास चालला होता? हो. नृत्य म्हणजे आता कंटिन्यू कार्यक्रम चालू होते, दादाचे कार्यक्रम चालू होते. 15 रुपये आम्हाला मानधन मिळायचं त्या कार्यक्रमात. जेव्हा कलामंथन, सह्याद्रीचे लेकुरे हे दोन्ही महाराष्ट्राची लोकधारा, एकता ग्रुप मधनं मी केलंय काम. एकता ग्रुप हा खूप मोठा ग्रुप आहे आमचा, म्हणजे आजही आहेत ते मुलं, अजूनही त्यांनी एकता ग्रुप हा टिकवून ठेवलाय. आणि युवक बिरादरीमध्ये मी केलंय. क्रांती शहा त्यांचा युवक बिरादरी केवढा मोठा कार्यक्रम आहे तो, त्यांच्याद्वारे मी बरेच दौरे केलेत. अच्छा. तर मग दूरदर्शनवर त्यावेळी हे लोककलेचे कार्यक्रम खूप व्हायचे. हो. त्यावेळी तू केलेस की नाही, त्याच्यात भाग घेतलास की नाही? भाग वगैरे असं नाही, पण आम्ही ग्रुपमध्ये असायचे मी डान्स करायला. हो, नृत्यासाठी मी असायचे. कुठलं एखादं शूट जरी आम्हाला कळलं की दूरदर्शनचं एखादं आहे, तरी आम्हाला इतकं भारी वाटायचं की कुठेतरी कोपऱ्यात एक झलक जरी दिसली ना, की आम्ही अख्ख्या बिल्डिंग. सोशल मीडिया एवढं ऍक्टिव्ह नव्हतं, मोबाईल नव्हते, त्यामुळे फक्त टीव्ही KTV सह्याद्री एकच चॅनल. पण मग तू अभिनयाकडे कशी काय वळलीस? आता तेही तिथूनच जन्माला आलाय अभिनय माझ्या चाळीतनं. कारण त्या स्पर्धेतनं एकांकिका स्पर्धा, परत नाटकांच्या स्पर्धा ह्या व्हायच्या. तर एकांकिका स्पर्धेमध्ये मला घेतलं होतं त्यांनी, आणि त्याच्यात मी 11 वर्षांची होते त्यावेळेला. मी 70 वर्ष म्हातारीचा रोल केला होता. म्हटलं का मला, पण तो रोल इतका छान होता. आणि माझ्यापेक्षा मोठी होती ती मुलगी, ती हिरोईन करत होती, आणि मी सगळ्यात लहान, मी म्हातारीचा रोल केला. मी आणि विलास साटविलकर होते आमच्या बरोबर. आम्हा दोघांनाही काम होतं ते, म्हातारे दाखवलं होतं आम्ही. आणि त्यात मला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं प्राइज मिळालं. बा, एका सीन मधनं त्या. आणि मला झालं की अरे बापरे, मला विश्वासच बसत नव्हता. आणि तिथनं अभिनयाची ओढी इतकी लागली होती की असं काहीतरी काम करावं. बाबांना करताना बघितलं होतं विलन, आणि म्हटलं काय, कसं पाठांतर करतात ना ही माणसं, कसं होतं ना हे. आणि नंतर आपोआप म्हटलं हे सुरू झालं ते अभिनयाचं काम. मग तुला पहिला चित्रपट कधी मिळाला आणि त्याचा अनुभव काय? अरे बापरे, पहिल्या चित्रपटाचं म्हणजे लकच म्हणायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीला. आणि घरच्यांची रिॲक्शन त्यानंतर? अरे बापरे, जेव्हा माझा रंगव चला नावाचा लावणीचा कार्यक्रम होता, खूप मोठा होता. आणि त्याच्या आधी मी 16,000 देखणे करत होते. जेव्हा सुरेखा ताई नव्हत्या त्याच्यानंतर मी 16,000 देखणेला जॉईन झाले होते माया जाधवांबरोबर. आणि तिथे मी आणि शहाजी काळे म्हणजे मायाताईंचे मिस्टर हे डोकं फिरलंय हे गाणं गायचे नेहमी. आणि ती आम्ही चॅलेंज घेऊन की आता किती वन्स मोर घ्यायचे, अशा चॅलेंजवर आम्ही ते गाणं करायचं डोकं फिरलंय. आणि ते गाणं बघायला आले होते उमेश जाधव आणि सुभाष नकासे. तर उमेश जाधवाने ते गाणं बघितलं आणि मला इंटरव्हललाच ते म्हणाले, माझं शूट आहे, तू करशील का? पिक्चर मधलं गाणं आहे, आयटम सॉन्ग आहे. मी अशी, कसं म्हणजे काय करतात माहिती नाही, काहीच सेन्स नाहीये त्या स्क्रीनचा, काहीच नाही. आणि त्यांनी मला त्या शूटसाठी बोलवलं. पहिलाच माझा आयटम सॉन्ग
उमेश जाधवांनी रिकमेंड केल्यामुळे मला तिथे मिळाला आणि तिथे माझी भेट झाली. लक्ष्मीकांत बेर्डे मामा, शरद पोंक्षेजी, संदीपजी, असे अनेक कलावंत त्याच्यात होते. आणि लक्ष्मीकांत बेर्डे त्याच्यात ते वेगवेगळे रोल करत होते. आणि त्यावेळेला प्रियाताईजी म्हटलं तर प्रियाताईंनी त्यांच्याच फिल्म मधनं काम केलं होतं ऍज अ हिरोईन म्हणून, पटली रे पटलीमध्ये. आणि मग मी त्यांना ओळख सांगितली आणि ते जे आमचा जो ग्रुप होता एकता ग्रुप, तर ते सगळ्यांना ओळखत होते मामा त्या ग्रुप मधल्या. मग ते ओळखत असताना मी त्यांना सांगितलं की तुम्ही मी दिनेश दादाची बहीण आहे. तू दिनेशची बहीण आहेस? म्हटलं हा. म्हटलं मी सख्खी मावस बहीण आहे. बरं काय बोलते? हा असं. मग त्यांना ओळखी सांगितल्या असं तसं वगैरे. आणि मग ते इतके खुश झाले, ते म्हणते अरे बा खूप छान वाटलं. मग ते सगळ्यांविषयी विचारायला लागले मला. आणि कट्टू ते शूट संपलं, हार्डली काहीतरी 4-5 दिवसांनी मला फोन आला की मी लक्ष्मामा बोलतोय, मी तुला नंबर देतो, महेश कोठारेला आत्ताच्या आत्ता फोन कर. म्हटलं गप्पा बसावं, कोण बोलताय, फोन ठेवा. फोन ठेवून दिला. परत फोन आला, ऐक मी लक्ष्मीकांत बेर्डे बोलतोय, तू पहिला हा नंबर घे आणि पहिला तू फोन कर. म्हटलं फोन ठेवता का, प्लीज माझी मस्ती करू नका, कोण बोलत असेल फोन ठेवून द्या. परत फोन ठेवला. आवाज नाही ओळखलास पण लक्ष्मीकांतचा? लक्ष्मीकांत बेर्डे मला का फोन करतील हा माझा पहिला प्रश्न होता की का करतील. आणि असं मला वाटलं मस्करी करते कोणीतरी. आणि मग नंतर परत तिसऱ्यांदा फोन आला, नीट ऐकून घे, फोन ठेवलाच तर याद राख. मग त्याने सांगितलं हा नंबर घे, पहिला फोन कर. म्हटलं हो करते. हो हो एवढंच बोलले, फोन ठेवला. मी 2 मिनिटं डोळे मिटले शांत, फोन नंबर पाहिला. म्हटलं कर आता काय झालं बघूया. फोन केल्यानंतर समोरनं महेश कोठारेंचा आवाज की हा मला लक्षा म्हणाला की ती आहे छान आहे वगैरे, तू कधी भेटतेस, असं करत तो मग त्यांना जाऊन भेटले घरी. आणि मग त्यांनी कॅरेक्टर सांगितलं, भरत जाधवच्या अपोजिट आहे आणि हे लावणीतलं कॅरेक्टर आहे वगैरे. मी नुसती अशीच होते की मी काय बोलू यावर, कारण हे स्वप्न चाललंय की आणखीन काय हे मला समजतच नव्हतं. मी कॉन्ट्रॅक्ट कधी साईन केलं, काय होतं त्याच्यात काही पाहिला. सिनेमा होता तो पछाडलेला. ओ तो पहिला सिनेमा. महेश कोठारेंच्या सिनेमात तू काम केलंस, त्यात तू एक ते गाणं त्याच्यावरती डान्स केला होतास, ते गाणं गुणगुणून दाखव. ओके. रूपानं देखणी सुपारी चिकणी 16 सरलं, दुनिया फिरते माझ्या मग पर तुलाच मी हेरलं, तुझं पाऊल कुठं फसलं, हे 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 मला भूतानं पछाडलं, मला भूतानं पछाडलं. सिनेमाच्या भूतानं पछाडलं तुला. खूप. मला सांग, हा चित्रपट इतका गाजला त्यावेळेला, त्यात तुला इतकं छान यश मिळालं, ते बघून घरच्यांची रिॲक्शन काय होती? खूपच भारी. म्हणजे त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी इतक्या मोठ्या स्क्रीनवर दिसतीये. किंवा आई तर निशब्द होती प्रचंड, आणि भावंड तर माझे खूप लहान होते सगळेजण, आणि खूप कौतुक झालं माझं सगळीकडनं. खरं तर एकतर जे मी पुण्यामध्ये अपडाऊन करत होते, तिथला जो सगळा ग्रुप होता माझा, त्यांनी तर म्हणजे एक सेकंद पण मला सोडलं नव्हतं की त्यांना इतका आनंद झाला होता त्या गोष्टीचा की तू करून दाखवलंस, जे बोललीस ते करून दाखवलंस. त्यानंतर किती चित्रपट केलेस तू साधारण आतापर्यंत? नाही झाले बऱ्यापैकी, अर्धे तर आलेच नाही आहेत अजून तरी. माझं काम असं वाटत होतं मला की ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं होतं. ते चित्रपट अजूनही रिलीज नाही झालेत. जे 8 ते 10 चित्रपट असतील ते अजून रिलीज नाही झालेत. पण असे बघाल तर 50 चित्रपट तरी झाले असतील माझे तसे. आणि बाकीचे तर आहे, काही मध्ये गाणी केली काही चित्रपटातनं. मग लावणीकडेच कशी काय वळली? तुला लावणी सम्राज्ञी म्हटलं जातं, तर ते कशामुळे म्हणायला लागले लोक? लावता तुला पुरस्कार मिळाला? पुरस्कार मिळाला मला, हो. नारायणगाव मध्ये मला लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार दिला गेला. आणि त्यावेळेला नाव खूप गाजत होतं, आणि सुरेखाताईंमुळे हे खूप मला नावाजलं गेलं. आणि पारंपरिक लावण्या त्याच्यात मी सादर करणारी तरुण मुलगी आज खूप चांगल्या पद्धतीने स्पीडने नाचते, छान नाचते. तर ही इतकी चर्चा होती. आणि पुरस्कार नुसता असाच दिला जात नाही,
त्यांची कुवत, त्या कलाकाराचं किती त्या कलेविषयीचं काय, तिने खरंच ती कला चांगली सादरीकरण करते का, ते सगळं बघूनच देतात. नाहीतर तुम्हाला असं कोणी पुरस्कार नाही देऊ शकत. कारण असा एक समज असो, लावणीचा डान्स करते म्हणजे तिच्या कॅरेक्टर विषयी शंका घेतली जाते, किंवा घुंगरू बांधून नाचते ही चांगल्या घरातली आहे का, अशी एक चर्चा बाहेर असते नेहमी नॉर्मली असं बघितलं तर. तुला असा काही अनुभव आलाय का, लोक तुझ्याबद्दल असं कधी काही बोलले आहेत का? लावणी ही खूप मोठी आणि श्रेष्ठ कला आहे आणि ती कलावंत सादर करणारी तीही खूप श्रेष्ठ असते. कारण रंगमंच हा सगळ्यांचा आहे. कलाकार म्हणून जरी त्याला एखाद्या बाईमुळे किंवा एखाद्या मुलीमुळे जर तिला दाग लागत असेल तर ते चुकीचं आहे. कारण किती दिग्गज कलावंत होऊन गेले सांगा मला. आज कुठलाही चित्रपट घ्या, तुम्हाला लावणीशिवाय पूर्ण होतो का? नाही होत. नाहीच होत. तुम्ही काहीतरी त्याच्यात आयटम सॉन्ग हे फार कमी झालेत. आता लावणी लोक बघतात, मग ही कला वाईट किंवा ती स्त्री किंवा ते सादरीकरण वाईट नसू शकतं. ती जी कलाकार आहे, तुम्ही जे म्हणताय की असं कोणी वाईट अनुभव आला का, तर एकदा मला आला होता शूटिंगच्या दरम्यान असा की मी आमचं लावणीचंच चित्रीकरण चाललं होतं आणि त्या खूप दिग्गज मोठे कलावंत आहेत ते. ऍक्च्युली हे किती काय त्यांच्या बनवतं तुम्हाला माहिती नाही. कसं मी ते घ्यायला हवं होतं, पण तो गैरसमज माझ्या मनात, तो गैरसमज असू शकतो किंवा काही असू शकतो. तर ते उंच होते खूप आणि मी लहान होते, मी थोडी बुटकी होते. तर आमचा क्लोज होता. तर त्यांनी सांगितलं की तर 3x3चा पाठ तिला द्या रे कोणीतरी, ते उंची मॅच होत नाहीये. तर समोरनं आलं की द्या लवकर ते 3 इंचाचं, नाहीतर माझं 6 इंचाचं होईल. आणि मी अशी होते आणि आम्ही समोर होतो, समोरासमोर उभे होतो असे की हलू नका, थांबा, फोकस आहे. आणि मग ते नाही जरा मॅच होत. आणि 2 मिनिटं मी सगळी अख्खी लावणी विसरून गेले आणि माझ्या डोळ्यात पाणी भरलं, तरळलं आणि मला समजत नव्हतं मी पुढे आता काय रिॲक्ट हो. शेवटी मी म्हटलं मला फक्त एक मिनिट द्या, माझा पाय दुखायला लागला. मी साईडला गेले, थोडंसं रिलॅक्स झाले आणि ते इतकं नॉर्मल होतं सगळ्या गोष्टी, पण मला ते पटकन लागून गेलं की कोणी ऐकलं न ऐकलं मला माहिती नाही, पण ते इतकं बोलणाऱ्या व्यक्तीने सांभाळून बोलायला पाहिजे होतं की. आणि ते इतकं डोक्यात बसलं माझ्या की अरे आम्ही खूप मानतो तुम्हाला, नका असं करू ना. बोलताना मी फार लहान होते त्यावेळेला, म्हणजे वयाने, जरी ती व्यक्ती कलाकार म्हणून खूप मोठी होती. तर असा एक अनुभव होता. आणि बाकीच्या लोकांचं मी काही मनावर घेत नाही. आता इतके ऑडियन्स भेटतो, इतकी लोक असतात काय काय बोलणारी. आता ते इतकं सरास झालंय बोलणं की एकाने कोणीतरी बोललं असेल तर दुसरा दुश्मनी काढण्यासाठी मध्येच बोलतो. आलं लक्षात? तर ते बोलणारी लोक बोलत असतात, पण ही कला श्रेष्ठ आहे म्हणून तर आज मुली इथे नावाजतायत किंवा हे चित्रपटात लावण्या घेत आहेत. नाहीतर एवढे दिग्गज कलावंत, होनाजी बाळापासून राम जोशी किंवा पठ्ठे बापूराव, अण्णाभाऊ साठे, हे जे शाहीर कलावंत होते किंवा लोककलावंत होते, त्यांनी काय उगाच लावण्या लिहिल्या असतील का? असं नसं असू शकत नाही. पूर्वापार आहे, आता नाहीये. हो. जसं हिंदी सिनेमामध्ये क्लब डान्स असायचा, हेलनचा डान्स असायचा, मग आता आपण त्याला आयटम सॉन्ग म्हणतो, पण त्यावेळेला कॅबरे असं म्हटलं जायचं. बरोबर. तसं मराठी सिनेमामध्ये लावणी म्हणजे ही असणारच. एखादा अभंग असेल, एखादी लावणी असेल, हे हवंच. असं एक चित्रपट म्हणजे ते मस्ट असं असायचं. बरोबर. तर त्यामुळे पण त्यावेळेला अशी कुठली गोष्ट आपण ऐकली नव्हती, हे आता तुझ्या तोंडून ऐकलं. हा, तो एक पर्सनल माझा अनुभव होता. आता तुम्ही विचारलात म्हणून बोलले, नाही तर मी आज त्याच्यात. पण तू लावणी करते म्हणून तुला काही पर्सनल वेगळे अनुभव आले का? अनुभव म्हणजे काही लोक अशी होती की वडील मंत्रालयात काम करतात आणि मुलगी तमाशात नाचते, म्हणजे मुलीला काय धंद्याला लावलं की काय, असे शब्द आहेत लोकांचे. पण ती अशी लोक होती जी म्हणजे ज्यांना आमची प्रगती बघवत नव्हती, माझं नाव झालेलं बघवत नव्हतं. पण ही 4च डोकी अशी होती की जी प्रचंड लोकांमध्ये घाणघाण बोलायचे. पण आमचा जो वेगळा मित्रवर्ग होता, आम्हाला आमच्या कलेवर, माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या घरच्यांना माहिती असलेली, ती 4पेक्षा मला 100 लोक जास्त महत्वाचे, जी माझ्याबद्दल चांगली बोलतात. बरोबर. त्यांच्यासाठी मी होते. तर ते उलट त्यांना उत्तर देऊन मोकळे व्हायचे. मला बोलावं पण लागायचं नाही की तुम्ही का बोलताय वगैरे. त्यावेळेला असा समाज होता जो त्या कलाकाराच्या मागे उभा राहायचा. आता पूर्वीचा जो लावणीचा प्रकार आणि आताच्या ज्या लावणी आपण पाहतो त्याचे जमीन आसमानाचं अंतर आहे. फक्त आपण म्हणतो पदर डोक्यावरून असं असं केलं की त्या लावणी डान्स आहेत. आता ज्या लावणी म्हणतात किंवा त्या लावणी डान्स करतात त्यांच्याकडे पाहिलं तर ट्रान्सपरंट साड्या असतात, एक ट्रान्सपरंट मोठा रुमाल कासोटा म्हणून लावलेला असतो. पूर्वीची जी लावणी होती ती खानदानी लावणी वाटायची. म्हणजे त्यांचा पदर म्हणा किंवा त्या साडीचा प्रकार ते जे म्हणजे वेगळंच होते, भरपूर दागिने घालून. आता खड्याचे असे चकचकी मोठमोठे हेअरडू करतात. त्यामुळे आता त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही की हा लावणी डान्स आहे किंवा खानदानी डान्स आहे, असं वाटतच नाही. त्याबद्दल तुला काय वाटतं? समाजाप्रमाणे सगळ्याच गोष्टी बदलतात. हो, पण माझं असं म्हणणं आहे की जिथे अभंग बदलला नाही, जिथे भक्ती बदलली नाही, तिथे ही लावणी कशी काय बदलली? कारण लावणी हे एक अध्यात्माचाच भाग आहे. कारण अध्यात्माच्या लावण्या आहेत. आम्ही कलाकार म्हणून आम्ही जेव्हा रंगमंचावर एवढे किलोचे घुंगरू बांधून जेव्हा कलाकार उतरते स्टेजवर रंगमंचावर, तेव्हा पहिला नमस्कारच करते ना, की त्या देवाला, त्या रंगमंचाला, त्या कलेला नमस्कार करते. ती कला वाईट असूच शकत नाही. तुमचं सादरीकरण तुम्ही काय करता, कुठल्या भावनेने ती कला सादर करता, हे जास्त महत्वाचं आहे. जर तुम्हाला त्या प्रेक्षकाला ती कला द्यायचीच नाहीये, त्याला माझं अंग प्रदर्शनच दाखवायचंय, त्याला माझी सुंदरता किती छान आहे तेच दाखवायचंय, तर तो तिचा प्रश्न आहे. हा वेगळा भाग आहे माझ्यासाठी. कारण आता या गोष्टीला मी नावं पण ठेवू शकत नाही, कारण ते इतकं चित्रपटातनं पण आलेलं आहे की नाही. कारण चित्रपटात पण इतक्या बोल्ड पद्धतीने गाणी दाखवली गेलेली आहेत. हो, तिथे आपण सेन्सॉर कुठेच थांबवत नाही. ते लहान मुलांपासून सगळेच बघतात. तिथे वडील जाऊन किंवा आई जाऊन चॅनल बदलत नाही, कारण आता तुम्हाला हातातच सगळा मोबाईल आहे. तर इतक्या स्पीडनी सगळं जग बदलत चाललंय ज्या पद्धतीने. आपण आपल्याला जी गोष्ट लोकांसमोर मांडायची आहे, जर ती कला असेल तर ती लोकांसमोर कशी घेऊन जायची, हा सर्वस्वी त्या मुलीचा हे आहे, काय म्हणतात त्याला, त्या सर्वस्वी तिचा निर्णय आहे की तिला काय दाखवायचंय. पण त्याच्यामुळे खरंय की लोककला हे चालली आहे, म्हणजे लोप पावत चालली आहे. त्या लोक केलेला लोक नावं ठेवायला लागली आहेत. आता लावणीची नृत्यांगना असते त्याच्या बरोबरच गण गवळण आणि तो एक नाचा असतो, बतावणी असतो. म्हणजे जे ऐकून शब्द माहिती आहेत, मला काय फारसं माहिती नाही त्यातलं. एक नाचा नावाचा तो माणूस असतो की जो त्या कलाकार असतो, तो मदत करत असतो किंवा तो कार्यक्रम पुढे नेण्यासाठी एक सूत्रधार सारखा असतो किंवा मदत करत असतो. बरोबर आहे. तर ह्या नाचाची नेहमी टिंगल केली जाते. तर त्याची खरंच तिथे गरज असते का त्या नाचाची, किंवा त्याची भूमिका काय असते ऍक्च्युली? नाचाची गरज म्हणजे पूर्वी काळापासून सोंगाड्या होते ते. कारण प्रेक्षकांना बाई येईपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हे लोक असायचे. कारण त्यांच्यापासूनच पहिली पुरुष लावणी कलावंतांना पासूनच हे सगळं आलं. कारण स्त्री नंतर आली लावणीमध्ये. पण हा सोंगाड्या जो आहे त्याचा इतका महत्वाचा भाग असायचा. जेवढी लावणी कलावंत जेवढा तिच्यासाठी प्रेक्षक असायचा, त्याच तोडीचा प्रेक्षक ह्या नाचांचा किंवा ह्या सोंगाड्यांचा असायचा त्यांना बघण्यासाठी. कारण त्यांची जी शब्दफैली होती किंवा त्यांचा जो विनोद होता, त्यांची जी जोडणी होती, लोकांबरोबरचं कॉन्व्हर्सेशन होतं, म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत, ते खूप प्रेक्षकांना धरून बसायचे. म्हणजे तो एक मधला दुवा होता त्या कलेला पकडणारा. पण आत्ताच्या काळात हा सोंगाड्या गमावलाय. म्हणजे सोंगाड्या इतका सोंगाड्या हे नाव थोडस लुप्त झालंय. तो आता जर म्हणाल तर मी म्हणेल की काही काही ग्रुपमधनं किंवा काही काही गोष्टींमधनं सोंगाड्या आता हमाल झालाय. की जिथं लोक त्याची जी कला आहे किंवा त्याचे विनोद आहेत, त्याची जी आपण जे स्किट म्हणतो, आत्ताच्या नवीन स्किट आलंय,
त्याचा जो हजरजबाबीपणा होता ना, त्याच्यासारखा हजरजबाबीपणा आजही कोणाला जमणार नाही, जो खरा सोंगाड आहे किंवा खरा जो बतावणी कलावंत आहे. पण काही कलावंत आपली कला दाखवण्यासाठी त्या कुठल्या तरी ग्रुप बरोबर असतात आणि त्याला अक्षरशः तो कलावंताला बॅग उचल, पाणी आण, चहा आण, हे आण, ते आण, असं झालंय. जर त्या स्त्रीला, ती लावणी कलावंत आहे, तो जो दर्जा तिला आहे त्याला पण तोच दर्जा असायला हवा ना. आम्ही जेव्हा ते बघतो तेव्हा शेवटी तो त्याचा निर्णय आहे, त्याला काय करायचंय त्याचा चॉईस आहे तो. त्यांनी जर ठरवलं की हा कप मला इथून मला नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं तो. तुम्ही जर दाखवलं की हा मी करतो, बरं हा त्यांचा नम्रपणा म्हणायचा ना, त्यांच्यातला नम्रपणा आहे, त्यांच्या कलेची भूक आहे ही की नाही मला हे जर सादरीकरण करायचं असेल तर मला नमतं घेऊनच काम करायचं, हे काम केलं पाहिजे असं. हेच आहे ना, ही देवाणघेवाण आहे. पण जेव्हा ह्या कलाकारांना कुठलं तरी चॅनल असं हेरून काढतं ना, तुम्ही आता बघा कुठल्याही टीव्ही चॅनल्स मधनं मला अधनमधनं दिसतात ते कलावंत, इतकं भारी वाटतं त्यांना बघून की हा मुलगा इथे होता, आज इकडे गेला. ह्याच्या कलेला खरा न्याय मिळाला. म्हणजे आजही असे चॅनल्स आहेत जे रियालिटी शो मधनं त्यांना उचलतात, त्यांना घेतात, त्या कार्यक्रमात प्रेझेंटेशन करायला देतात, त्यांची कला अशी मग उफाळून अख्ख्या लाखो कलाकारांसमोर येते, लाखो लोकांसमोर येते, तेव्हा बरं वाटतं. पण काही कलाकारांना अजून ते माध्यम माहिती नाहीये येण्याचं, बाहेर येण्याचं. त्यांना एक हात जरी मिळाला ना तरी बस होतं की चल बाबा मी घेऊन जाते तुला, असं एक तरी माणूस त्यांना हवा असतो. त्यांना नाही कळत आपल्याला कुठे जायला हवं, आपल्याकडे काय आहे जे आपलंच लोक शिकतायत आणि तुमचीच कला लोक दुसरी विकतायत तिकडे, हे त्यांना अजून नाही माहिती. तुझा नुकताच एक चित्रपट येऊन गेला अप्सरा, हा, तर त्याविषयी सांग. त्याच्यात तू भूमिका, वेगळ्या प्रकारची भूमिका केली, हा, त्या भूमिकेविषयी सांग. मी म्हणजे मला जेव्हा स्क्रिप्ट आलं ते अप्सरा नावाचे, माझे मित्र आहेत नामदेव मुरकुटे, ते लेखक आहेत. त्यांनी माझं आधीचं नाटक पण लिहिलं होतं गावात होईल शोभा, तर त्यांनी माझं नाव रिकमेंड केलं होतं आणि त्यांनी आधी पण मला बऱ्याचदा विचारलं होतं ते. मग ते म्हणाले पण मेघा ताई आमदाराचा रोल आहे काय आमदार. म्हटलं अरे नाही असं कोणी विचारलंय मला. म्हटलं तू अभिनेत्रीला जागा करतोयस, म्हटलं माझ्या अभिनेत्रीला जागा करतोयस पुन्हा. नाही ताई मला माहिती आहे तू करशील ते. म्हटलं हा करणार, म्हटलं का नाही करणार. त्यांनी स्वतः लिहिली होती ती स्क्रिप्ट आणि मग जेव्हा मला ते डायलॉग्स आणि हे आले म्हटलं वा वा, म्हटलं मेघा, म्हटलं हे तुला मिळालंय काहीतरी करायला, नवीन चॅलेंज. हो ते छान होतं फिल्म, मजा आली मला ते करताना. एक वेगळा अनुभव, वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं, त्याचा जास्त आनंद. नऊवारी नाहीये, कुठला तामझाम नाहीये अंगावर. तू जणू त्या भूमिकेत घुसली होतीस. घुसली होते म्हणजे मी माझा आयफोन फेकला होता अक्षरशः त्या भावनेच्या भऱ्यात आणि शॉट चालू आहे आणि नंतर लक्षात आलं की अगं फोन फेकलायच मेघा स्वतःचाच. मग त्या भूमिकेतून बाहेर आल्यानंतर तुला खरोखरच आमदार व्हावं वगैरे असं काय वाटलं का? हो, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असंच झालं होतं मला. म्हणजे आपल्याकडे ते कधी न करायला. आता मला जर इन्स्पेक्टर करायला, मी केलं होतं की इन्स्पेक्टरचा रोल जेव्हा मला आला होता. सुकन्या नावाची फिल्म होती, त्या सुकन्या नावाच्या फिल्म मध्ये मी लावणी कलावंत आहे आणि मुळात माझा तमाशाशी संबंध आहे आणि मी इन्स्पेक्टर झालेली आहे म्हणजे शिकून. आणि मी तमाशात नाचायचे आणि मग मी इन्स्पेक्टर होते शिक्षण वगैरे घेऊन आणि मला इन्स्पेक्टरचा रोल होता त्याच्यात. आणि तो जो मी करत होते ना, बापरे, मी खरंच त्या विलनच्या मारलं होतं ना कानाखाली. म्हणजे इतकं, हो, मी गाड्यांवरनं वगैरे उड्या बिड्या मारून असं काय काय केलंय मी ते सगळं. म्हणजे ती इच्छा पण माझी पूर्ण झाली, खरी नाही झाली तरी. हे मैदानी गोष्टी करत होतीस तर तुला काही सराव होता का काही? म्हणजे तू तसं शिकली होतीस का आधी? सांग त्याविषयी. मी दानपट्टा शिकली आहे. अरे वा. आणि हलगी वाजवते, थोडीशी हलगी वाजवते, पण मला प्रचंड आवडते हलगी वाजवायला. आता माझा हात सुटलाय पण मी आवडतं. आणि दानपट्टा मी चंद्रकांत साठे सर आहेत, त्यांनी मला शिकवला.
एकदा शिबिराला भेटले होते, मी म्हटलं सर मला हे शिकायचं आहे. मग लाठीकाठी आणि दानपट्टा, आणि त्यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतली थोडीशी. अरे वा, म्हणजे त्याचा उपयोग तुला कुठे ना कुठे झाला आयुष्यात. हो, तो उपयोग चांगल्या गोष्टीसाठी बस. दानपट्ट्याप्रमाणे तू तोंडाचा पट्टा पण खूप छान चालवतेस, हे आम्ही बस मध्ये बघितलंय. मी खरं सांगते, बिग बॉस हे मी फक्त आणि फक्त महेश मांजरेकर सरांना बघूनच गेले. आणि हे सत्य आहे, आणि मी हे आत्ता कबूल करते. कारण ते होस्ट करणार आहेत म्हटल्यावर की मला असं झालं की त्यांना आमची कधी भेट नाही. मी त्यांच्या चित्रपटात काम केलंय. अच्छा. त्यांच्या 2 चित्रपटात, हिंदी चित्रपट होते त्यांचे, एक सीन केलाय त्याच्यात. त्यांनी खूप चांगला रोल दिला होता मला त्याच्यात. त्यांना म्हटलं सर एक सीन नाही, आता मला द्या की मला व्यवस्थित काहीतरी छान करायला, बोलवतो वगैरे असं करता मी. पण त्या दरम्यान मग माझी त्यांची ओळख झाली होती. बिग बॉस साठी मी खास त्यांच्यासाठी मी गेले. महेशला मी अनेक वर्ष ओळखते. महेश मला वाटतं 20-22 वर्षाचा होता तेव्हापासून ओळख. बिग बॉस मधून तू काय शिकलीस? बापरे, सगळ्यांचे चेहरे वाचायला शिकले मी. म्हणजे मी तिथून बाहेर आल्यानंतर पण मला असं वाटायला लागलं की ही लोक खरंच खरी वागतात की खोटी वागतात. आलं लक्षात? कारण इतका बेकार अनुभव आला आतमध्ये की ज्या व्यक्तींबरोबर आपण कामं केलेली आहेत, आम्ही खूप चांगले लोकांसमोर आलेलो आहोत किंवा खूप चांगल्या चर्चा केल्यात, तेच आतमध्ये इतकं कॉन्ट्रास्ट होतं ते. म्हटलं हे काय आहे? मला लक्षात यायला वेळ गेला. तो माणूस करेक्ट होता तिकडे, की तो गेम खेळायलाच आला होता तिकडे. हो बरं, प्रत्येक जण गेम खेळायला. आणि त्यांना तू इंडिव्हिज्युअली खेळ, तू एकटी खेळ असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला ते कळायला वेळ गेला. आणि जर ते मला, कारण त्या पॉइंटवरच होते की आता ह्या आठवड्यानंतर मेघा वेगळी दिसणारच होती, त्यांना अख्खा ग्रुप बदलणार होते मी. पण ते काही घडलं नाही. नेमकं त्याच वेळेला बाहेर आले. म्हटलं ठीक आहे नेक्स्ट. बरं, बिग बॉस मुळे फायदा झाला का तुला? जास्ती चित्रपट मिळाले, जास्ती प्रोग्राम मिळाले, असं काही झालं का? नाही, तसं काही नाही घडलं. कारण लोक जास्त इव्हेंट्स वगैरे भरपूर आले, इव्हेंट वगैरे केले मी खूप. पण ज्या पद्धतीने मला माझं चित्र दाखवलं गेलं बिग बॉक्स मधनं की निगेटिव्ह पर्सनॅलिटी, कारण तुम्ही स्ट्रॉंग बोलत असाल किंवा स्पष्ट बोलत असाल म्हणजे तुम्ही वाईट असता असं नाही ना. बरं, असूच शकत नाही. ते स्पष्ट वक्ता वाईट कसं असू शकतो? जे आत आहे ते बाहेर येतंय, मनात एक बाहेर एक असं नाहीये ना. उलट स्पष्ट असणंच जास्त गरजेचं आहे लोकांचं, आणि ती मी आहे. त्यामुळे बाहेर आल्यानंतर बरेच कॉन्ट्रोवर्शियल तर खूप होतं गोष्टी, पण अशा कमेंटची हे नव्हती मला, म्हणजे अपेक्षा नव्हती. तेव्हा वाचताना पण मला म्हणजे खूप डिप्रेशनच आलं होतं मला त्या सगळ्या गोष्टींचं. म्हणजे मला खूप वेळ गेला त्याच्यातनं बाहेर पडायला. मला झालं की अरे पण मी तिकडे चुकीचं काय केलं? ज्या व्यक्तीने चुकीचे शब्द वापरले त्याच्यावर रिॲक्ट होणं मी कसं काय थांबवू? म्हणजे सहन करणारा अपराधी आहे ना मी. तिथे रिॲक्ट झाले त्या गोष्टींवर. एक बाजू ऐकून नाही चालत ना, तुम्ही दुसरी बाजू पण ऐकायला पाहिजे. नाण्याच्या 2 बाजू असतात की नाही. एकाला तुम्ही टार्गेट केलं म्हणजे एकच टार्गेट असू शकत नाही. ती चुकीवर तर मी मात करणारच ना. मग समोरचा माणूस कोणी असू देत, चूक आहे ती चूक आहे. आई बहिणीवरनं शिवी नाही देऊ शकत समोरचा माणूस मला चूक नसताना. तुझी सवय असेल ती घरी ठेव, मी ती नाहीये ना. मला तू काही ओळखीचं आहेस का बाबा? मस्करीत मी तुला आई बहिणीवरनं शिवी दिली आणि मी ऐकून घेतली. खेळ चालू आहे ना तिकडे. तिथे आई बहिणीवरनं आणखीन घाणेरड्या शब्दात बोललं गेलं, मग तो कोणी असू दे चुकच आहे ना. मी बोलणार तिकडे. तू माझ्या कलेविषयी बोलशील किंवा माझ्या याच्या विषयी बोलशील, कॅरेक्टर विषयी बोलशील, तर मी ऐकून नाही घेणार ना. तिथे कुठलीही मुलगी पेटली असते, ती मी पेटले. आणि तोच पॉइंट होता की मला बाहेर काढलं गेलं. मी ऑलरेडी मला ते झालंच होतं की आता बास. पण ज्या व्यक्तीने असे शब्द काढले त्या व्यक्तीविषयी काय, त्याला नाही बाहेर काढलं? गेम आहे शेवटी तो. पण बाहेर आल्यानंतर आम्ही होतोच की मित्र. जे तिथे ज्या गोष्टी तिथे घडल्या त्या तिथेच सोडून उडायला हव्या ना त्या. पण
त्याचा मला बाहेर आल्यावर परिणाम झाला आणि ती व्यक्ती बाहेर आल्यावर त्याला कळलं की आपण काय करून चुकलोय. आणि मग ते सॉरी म्हणणं आणि ते सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. म्हटलं बाबा ह्याची मला फार सवय नाही ह्या सगळ्या गोष्टींची. म्हटलं मी 2 घेणारी 2 देणारीच मुलगी आहे. मला हो आहे ते आहे. मी 100 गुन्हे माफ करू शकते, 100 कामा नाही. मग मेघा दिसते तिथे, मग मेघाचं तोंड दिसतं तिथे. पण त्याच्या आधी 100 गुन्हे करून झालेला हा माणूस ते नाही दिसत लोकांना. मी म्हटलं ना 2 बाजू ऐकून घेत नाहीत लोक कधीच. जर एकाचं ऐकलं ना मग दुसऱ्याचं पण ऐकून घ्यायला पाहिजे. जर सजेशन द्यायला येत असाल तर एका गोष्टीवरनं तुम्ही जज नाही करू शकत ना एखाद्या व्यक्तीला. चुकीचं म्हटलंय तर तुम्ही असं नाही ना ती चुकीचीच आहे असं नाही, पण तुम्ही ऐकून घ्या मग दुसरी बाजू. चुकीची कसं काय? बरोबर. लोकांना लगेच गॉसिप करायला चान्स मिळतो वेळ घालवायला. आता तू बाहेर नृत्याचे पण अनेक कार्यक्रम करतेस, तर त्यावेळी तुला काही वेगळे अनुभव येतात का? किंवा चित्रपटात काम करताना काही वेगळे अनुभव आलेत का तुला? म्हणजे कशाबद्दल? माझ्या नाही, आता समजा बाहेर नृत्याचा कार्यक्रम आपण जसं सिनेमात पाहतो की ते लावणी किंवा ते झाल्यानंतर तो गावचा जमीनदार येतो असं प्रत्यक्षात असं खरंच घडतं का? हो, घडलंय माझ्या बाबतीत. ऑफकोर्स घडलेलं. नटरंगी नार हे सुरेखा पुणेकरांचा लावणीचा कार्यक्रम. तर त्या कार्यक्रमात ठरलेली माणसं, ठरलेला ऑडियन्स, पहिली रांग ही प्रत्येक पुरुषाची ठरलेली असायची, ती सीट ठरलेली असायची. आणि दरवेळेला बालगंधर्वाला कार्यक्रम असला किंवा जवळपास असला की एवढा मोठा बुके मला यायचा, खूप मोठा बुके यायचा. खाण्यासाठी एवढे मोठे मोठे डबे यायचे माझ्यासाठी. खूप असे तुपाचे वगैरे बनवलेले पदार्थ वगैरे, असे मिठाया, अनेक खाऊ यायचा मला सतत आणि दरवेळेला. आणि मुली म्हणायच्या, आता गंधर्वाला शिवाय ना ए बायानो काय डबा आणू नका, हिचा येणार आहे ऑलरेडी. म्हणजे हे असं माहित होतं. आणि मग मला ते कार्यक्रम संपला की मला माझा मित्र होता महेंद्र, तो बिचारा बाहेरनं कडी लावायचा, मेघा भेटणार नाही, गेली 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 मेघा गेली त्यांना विचारांना हाय करायचा. पण ती प्रेम करणारी लोक होती, म्हणजे जी कलेवर प्रेम करणारी लोक होती. पण आम्हाला बायका नाही आवडते लावणी, असं नाहीये की लावणी म्हणजे फक्त पुरुषांनाच आवडते. हो, बायका तर जास्त मजा घेतात. मी बायकांना म्हणजे आमचं पदर कुठे असतो, बायका आल्यानंतर आम्हाला अशा नुसत्या पकडून असतात की आमच्यावर फोटो काढा. तुझ्या अनेक पार्टीमध्ये शेवटी लावणीचीच गाणी लावली जातात आणि सगळे डीजे वाला तीच गाणी ऐकवली जातात. आता ऑडियन्स म्हणाल ना तुम्ही, तर गंधर्वाला, बालगंधर्वाला एक खूप उत्तम ऑडियन्स यायचा. आणि नंतर काही ठिकाणी असं झालं होतं की एक पुरुष उठला की तो नाचायचा पुढे येऊन आणि मग असं पैसे वगैरे द्यायचा वगैरे. तर हे व्हायला लागलं होतं. बाहेरचा सगळ्या गोष्टींवरचा परिणाम तिकडे झाला होता. आणि मग नंतर आम्ही अक्षरशः थांबवायचो गाणी, लावणी थांबवायचो की हे पैसे देणं इथे चालत नाही. तिकीट काढून आलात ना ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. ती मजा घ्या, तो आनंद घ्या लावणीचा. ह्या पैशांची आम्हाला गरज नाही. जर तुम्हाला द्यायचीच असतील तर कुठल्या तरी गरजू कलावंताला द्या, असं आम्ही अनाऊन्स करायचो तिथे. बाहेर जाऊन कोणाला तरी मदत करा, आम्हाला मानधन मिळतं, तुमच्या पैशातनं ह्या कलाकारांचं मानधन दिलं जातं, तर तुम्ही असे प्रकार करू नका, असं स्पष्ट घडायचं तिथे. मेघा, खूप छान दिसतेस तू. खूप गप्पा झाल्यात आपल्या, चहा कॉफी झाले, पण मला वाटतं तू थकली आहे जरा. तर आपण इथे थांबूया आणि पुन्हा तिच्या आयुष्यातल्या काही घटना ऐकण्यासाठी, तिला आलेले अनुभव ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी.